ही आपण बनवलेली आहे तांदूळची भाजी। ही लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला लोह मिळतं, म्हणून ह्या पालेभाज्या लोखंडी कढईतच केल्या पाहिजे। ही भाजी एकदम सोपी आहे। याच्यामध्ये फक्त लसूण, मिरची, तिखट, हळद आणि मीठ एवढंच टाकायचं। त्याच्यानंतर आपली बनवलेली आहे छान छान कढी। त्या कढीमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जे आपण उडदाचे वडे करतो, वड्या, त्या आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे जेवण पण याच्यासोबत आपण करू शकतो। कढी वडा म्हणतात त्याला। तर हे आधी वडे करताना कढीला फोडणी दिली, वडे आधी शिजवून घेतले पाणी टाकून, आणि मग त्याच्यानंतर मग दह्यामध्ये बेसन पीठ फिरवून आपण ते उकळी आणलेली आहे या कढीला। तशीच आपली पण ही कढी आहे सुंदर। हा आहे ठेचा, ही आहे मिक्स डाळ, ही भिजवलेली आहे कणिक, आणि काल तुरी बनवल्या होत्या त्याचे ते थोडी भाजी उरली होती त्याचे बनणार आहेत आता हे धपाटे। त्याच्यासोबत आहे ही शेंगदाण्याची चटणी, ही याची पातळ चटणी, आणि आता भिजवणार आहे आपण कणिक, आणि हे आहेत केशर आंबे। असा आपला आजचा बेत आहे। आता आपण करणार आहे धपाटे।